तर म्हणजे आज होता रविवार आणि चिकन दिसण्यासाठी मी केलता भरपूर असा मेकअपचा विषय सोडा, पण सकाळी सकाळी नंदी महाराज जन्माला आले होते आणि ते मला काही कळेल नव्हतं. सकाळी उठून पाहिलं तेव्हा मला मम्मीने सांगितलं का डायरेक्ट साक्षात नंदी महाराजांचा जन्म झाला. आज आपल्याला होतं लय मोठं काम. ते काम म्हणजे काय माहिती का, बाच्याच डायरेक्ट ते केस म्हणजे जावळ कापायचं होतं कुठेतरी बाहेरल्या म्हणजे मंदिरात जाऊन. ते म्हणजे पिंपळगाव काहीतरी निपाणी मध्ये. आपल्याकडली कारण माहिती नाही, सगळे अपुरी राहते, त्याच्यामुळे आपल्याला परफेक्ट माहित नाही राहत जायचं कुठे म्हणून. त्याला कपडे बिपडे घातले, पटकन गुलाबाचे फुलं तोडले, कोणाला पुरी विरेल नाही द्यायला, डायरेक्ट गाडीमध्ये गणपतीला ठेवायला. आता स्मित हा मोठा भाचा आहे, त्याच्यामुळे स्मितला देत होतं, पण स्मितने काय केलं, ते धरले तसे बाहेर फेकून दिले डायरेक्ट. मग जात्या वेळेस ना एक कात्र घेतली, एक श्रीफळ घेतलं आणि पेड्याचा बॉक्स घ्या. कारण माझ्यासारखं सेन्सिअर पोरगा तुम्हाला कुठं पाहायला नाही भेट. मला असं वाटतं माझ्यासारखं मी एकटा असून तेवढ्या स्मितूने डायरेक्ट पेड्याचा पुढून गायब केला. पण आपण आलतो आता डायरेक्ट पिंपळगाव निपाणीच्या मंदिरामध्ये आणि आपल्याला काम काय राहतं माहिती का, बॅगा धारा, बाटल्या धारा, श्रीफळ हातामध्ये धारा आणि तेवढंच त्यांच्या मागं करा. मंदिरात आधी काहीतरी कार्यक्रम चालू होता, त्याच्यामुळे आम्ही थोडा साईडला बसलं, म्हटलं कार्यक्रम उरकून द्या, त्याच्यानंतर हे काहीतरी घेतलं. मला कधी लहानपणी माझ्या डोक्याचे केस कापायला आणला असून, पण मी आता म्हणजे पहिल्यांदाच पाहिलं हे मंदिर. ते जावळ काढायचं विधी कसा काय करताय ते इथं सगळं काय लिहिलं होतं संस्कृत मध्ये, आपण काय एवढं डोकं लावित नसतो. फायनली ती वेळ आली आणि डोक्याचे जावळ काढायला मी सुरुवात केली. आधी पेर गाळून घेतले केस आणि कैचीनी डायरेक्ट 5, 10, 15, 20 असे केस डायरेक्ट काढले आणि तिथं ते बिंदिरामध्ये ठेवायला. बाकी तर आपलं काम झालं. आता राहिलं होतं निवड ठेवायचं. मग नैवेद्य ते 2-3 राहिले होते, तेवढे ठेवले आणि तिथं काहीतरी भाजी नेऊन खायला लागते, ती खाल्ली मस्त आणि ओके मध्ये आपला सगळा आजचा विधी हा कम्प्लीट झाला.